करणारच आहोत आणि या सगळ्या गोष्टी आपण सोबत घेऊन जर नियोजन केलं तर नक्की आपण याच्यामध्ये यशस्वी होणार आहोत. त्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो. माझ्याकडे जो विषय आहे तो आहे मानसशास्त्र. मी नेताजी माने सेट नेट टीईटी क्वालिफाय एवढ्या सगळ्या, त्याचबरोबर मी एम ए 2 वेळा केलेला आहे. सायकोलॉजीमध्ये सुद्धा एम ए झालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जे स्टाफ आहे, मीच नाही पण आणखीन बाकीचे जे काही स्टाफ आहेत ते सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने इथं गाईड करणार आहे. मग हा जो मानसशास्त्र विषय जो आहे तो आपल्याला टप्प्याटप्प्यामध्ये समजून जर घेतला आणि त्याचे जर आपण थोडेफार चॅप्टर वाईज जर आपण त्याचा अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला तो विषय खूप सोपा आहे आणि त्याचं नियोजन आपल्याला करायला मदत होणार आहे. अशा पद्धतीने जर आपण पाहिलं, मी तुम्हाला नंतर चॅप्टर वाईज तुम्हाला जे गुणांचं वेटेज आहे, कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, कशा पद्धतीने ते प्रश्न आपल्याला टॅकल करावे लागतात. आपण जर परीक्षेमध्ये नीट पाहिलं, व्यवस्थित जर आपण त्या परीक्षेचं अनालिसिस जर केलं, तर जवळजवळ 15-16% मार्क जे आहेत ते प्रत्येकाला मिळण्यासारखे असतात. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल बेस भरपूर प्रश्न असतात. म्हणजे अर्धे मार्क तर आपल्याला न अभ्यास करता सुद्धा मिळतात. मग राहिला फक्त अर्ध्या मार्कांचा विषय. मग त्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे. ते मार्क घेण्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि जर वेळेत व्यवस्थित जर नियोजन केलं तर नक्कीच आपण 25 प्लस मार्क घेऊ शकतो. एवढा हा सोपा विषय आहे असं म्हणता येईल. पण केव्हा? जेव्हा आपण त्याचा सराव करू, त्याचं नियोजन करू, त्याचा अभ्यास करू व्यवस्थित त्या पद्धतीने ज्यावेळेस आपण त्याला पुढे टॅकल करण्याचा प्रयत्न करू, तेव्हा तो नक्कीच सोपा विषय असणार आहे. खरं तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला आणखी अनेक शिक्षक किंवा अनेक समाजामध्ये लोक भेटतात की जे आपल्याला मानसशास्त्राबद्दल घाबरवतात. मानसशास्त्र असाच विषय आहे, एवढेच मार्क पडतात, मी एवढा अभ्यास केला तरी पण मला या विषयामध्ये एवढीच मार्क पडलेले आहेत. असं काही नसतं. कुठेतरी नियोजन आपलं कुठेतरी बारगळलेलं असतं, त्याच्यामुळे कुठेतरी हे बॅकफुटवर गेलेले असतात. पण व्यवस्थित जर नियोजन केलं तर नक्कीच तुम्हाला 25 प्लस मार्क पडू शकतात. त्यासाठी तुम्हाला मानसशास्त्र हा नेमका काय विषय आहे, कशा पद्धतीने त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. काही गेल्या वर्षीच्या काही प्रश्नपत्रिका तुम्ही ज्या अभ्यासल्या, मी म्हणत नाही की तेच प्रश्न तुम्हाला रिपीट येतील, पण तुम्हाला साधारणपणे पॅटर्न तरी समजायला तुम्हाला मदत होते. त्यासाठी आपण पीवायक्यू करत असतो. मला माहिती आहे या कधीच कुठल्याच परीक्षेमध्ये आतापर्यंत पीवायक्यू जसं जसं विचारलं गेलं नाही. पण पॅटर्न मात्र ते विचारले जातात. ते पॅटर्न समजण्यासाठी आपल्याला मागच्या प्रश्नपत्रिका पाहणं गरजेचं आहे. चला तर मग आपण या मानसशास्त्र विषयाचा अभ्यास सुरू करूया. आणि या मानसशास्त्र विषयामधला पहिला जो चॅप्टर आहे तो जर बघायला गेलो तर तो आहे मानसशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती. मानसशास्त्र समजून घेत असताना आपल्याला जी गोष्ट समजली पाहिजे की मानसशास्त्र हा विषय काय अचानक उदयास आलेला नाहीये किंवा अचानक कुणीतरी जादू केली आणि हा विषय समोर आला असं नाहीये. या विषयाची जी आपण म्हणूया की प्रगती जी आहे किंवा त्याचं जे विकास होत जो पुढे पुढे आलेला आहे मानसशास्त्र विषय हा खूप प्राचीन काळापासून हा विषय खरं त्यावेळेस आपल्या समाजामध्ये होता, आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये होता. पण त्या काळात जे प्राचीन काळामध्ये जर आपण मानसशास्त्र पाहिलं तर तो हा विषय जो आहे तो तत्वज्ञानामध्ये समाविष्ट होता. कारण त्या काळी आश्रम पद्धती होती, तत्वज्ञान या विषयाला खूप महत्व होतं आणि ह्या तत्वज्ञानामध्येच मानसशास्त्र विषय इन्क्लूड होता. त्याला तो तत्वज्ञानापेक्षा वेगळा आहे असं कधीच कुणी सांगितलं नव्हतं. पण भविष्यामध्ये पुढे हळूहळू जसं जसं त्याच्यामध्ये विकास होत गेला, संशोधन होत गेलं, मानसशास्त्राच्या पद्धती जसं वेगळ्या वेगळ्या पुढे होत गेल्या. आपण बघतो की मानसशास्त्रज्ञांनी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला कार्य केलेलं दिसतं. मग हा मानसशास्त्र विषय जो आहे तो प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत कशा पद्धतीने पुढे पुढे आलेला आहे, लोकांपर्यंत कसा पोहोचलेला आहे, त्याचं जे आधीचं स्वरूप होतं तत्वज्ञानापुरतं ते नंतर शास्त्रीय कशा पद्धतीने झालेलं आहे, हे आपण या तासिकेमध्ये बघणार आहोत. मी जसं मगाशी म्हटलो की प्राचीन काळापासून हा विषय होता पण तो तत्वज्ञानामध्ये समाविष्ट होता. नंतरच्या काळामध्ये आपण पुढे बघणारच आहोत की नंतरच्या काळामध्ये हा विषय खरं तर याचं एक स्वतंत्र अस्तित्व जगानेही मान्य केलं आणि मानसशास्त्र हा विषय एक नवीन विषय म्हणून उदयाला आला. मग या विषयाचं जे नाव आहे सायकोलॉजी, हे नाव आपण जर बघितलं तर हे ग्रीक भाषेतून आलेलं आहे. कारण ग्रीक तत्ववेत्ता जो पहिला सगळ्यात पहिला जो या विषयावरती बोललेला जो तत्ववेत्ता आहे किंवा अ, मानसशास्त्रज्ञ जो आहे तो या ग्रीक मधूनच येतोय. त्यामुळं त्या शब्दाची उत्पत्ती सायकोलॉजी या शब्दाची उत्पत्ती आपल्याला ग्रीक भाषेतून आलेली दिसते. सायको म्हणजे आत्मा आणि लोगस म्हणजे विचार. सायको प्लस लोगस अशा 2 शब्दांपासून हा सायकोलॉजी हा शब्द तयार झालेला दिसतोय. नेक्स्ट.
बघा, आपण जर पाहिलं मानसशास्त्राची जी वाटचाल आहे ती सुरू होते अरिस्टॉटल पासून. अरिस्टॉटल तुम्ही जर पाहिलं तर अरिस्टॉटल हा तसा राज्यशास्त्रामध्ये सुद्धा अगदी अ, चांगल्या पद्धतीचा तत्ववेत्ता त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा राज्यशास्त्रामध्ये सुद्धा या तत्ववेत्याचा अभ्यास केला जातो. खरं तर हा तत्ववेत्ता ऑलराऊंडर होता, सगळ्या शास्त्रामध्ये यांचा नाव आहेच. मग त्यांनी द ॲनिमा हा जो ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथामध्ये मानसशास्त्राविषयी थोडंसं भाष्य केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की आत्म्याविषयीचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. म्हणजे आत्म्याचा जर आपण अभ्यास केला तर तो त्या अभ्यासात आत्म्याचा विषयाचा जो अभ्यास करणारे जे शास्त्र आहे त्याला आपण मानसशास्त्र असं म्हणतो. असं अरिस्टॉटल असं म्हटले होते. त्यानंतर पुढील काळामध्ये प्लुटो आले. प्लुटोने तसं काही व्याख्या केली नाही मानसशास्त्राची, पण व्यक्तिभेदाबद्दल त्यांनी आपल्या एक रिपब्लिक हा जो ग्रंथ आहे त्या रिपब्लिक ग्रंथामध्ये त्यांनी आपल्या भेदाबद्दल चर्चा केली. त्यांचं म्हणणं असं होतं की या जगातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक बालक हा वेगवेगळा आहे. कुठलाही बालक किंवा कुठलेही व्यक्ती असे सारखे नसणार आहेत, प्रत्येक जण वेगवेगळा आहे, असं त्यांनी तिथं थोडक्यात मत मांडलं होतं. प्लुटोचं हे मत सगळ्यात पहिल्यांदा या जगासमोर आलं होतं. त्यांनी व्यक्तिभेदाबद्दल चर्चा केली होती. यानंतरच आपण जर पाहिलं मानसशास्त्राची जी व्याख्या आहे, हळूहळू प्रगतीपथावर पुढे पुढे चाललेली होती. पुढे पुढे मानसशास्त्रज्ञ बदलत होते, त्यांच्या संकल्पना बदलत होत्या. मानसशास्त्रामध्ये प्रगती केलेली आपल्याला संशोधन केलेलं तिथून पुढे दिसत होतं. नंतर आले मॅकडुगल. मग मॅकडुगल यांनी म्हटले की आत्मेविषयी शास्त्र म्हणजे आत्मा म्हणजे त्याचं अस्तित्व कुठे आहे, त्याच्या अस्तित्वाविषयी, त्याच्या म्हणूया की त्याच्या अस्तित्व असेल किंवा आत्मा म्हणजे नेमकं काय हे कोणालाही सांगता येत नव्हतं. मग त्याच्यामुळं मग आत्म्याविषयीचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या त्यांनी नाकारली. ते म्हणजे आत्मा हीच गोष्ट जर कुणाला संकल्पना समजून सांगता येत नसेल तर त्याच्याविषयीचं शास्त्र आपण कसं म्हणू शकतो मानसशास्त्राला. मग त्यांनी आपली स्वतःची एक व्याख्या मांडली. जी व्याख्या होती मनाचे अनुभव मिश्रित शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. म्हणजे कुठंतरी आत्म्यावरून मनाकडे आता कुठेतरी कल चाललेला आहे. मनाचं शास्त्र आहे, पण तेही कसं तर अनुभव मिश्रित, ज्याला अनुभवाची जोड आहे. अशा मनाचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. अशा पद्धतीची व्याख्या मॅकडुगल यांनी मांडली. खरं तर आपल्याला ही त्या शास्त्रामधली एक क्रांतीच म्हणायला लागेल, की हळूहळू या उत्क्रांती म्हणावी लागेल, की ह्या हळूहळू या व्याख्या पुढे पुढे आपल्याला बघायला किंवा बदलताना दिसत आहेत. मग समजून घ्यावं लागेल आपल्याला. पुढे पुढे आहेत नेक्स्ट. बघा, आपण पाहतोय की मानसशास्त्रामधले सगळ्यात जास्त योगदान जर असेल कोणाचं ते विल्यम हुंटेंचं. ते कशा पद्धतीने तर 1879 साली लाइप्झिग विद्यापीठामध्ये, जर्मनीतल्या लाइप्झिग विद्यापीठामध्ये मानसशास्त्राबद्दलची स्पेशल प्रयोगशाळा त्यांनी स्थापन केली. आणि तिथून पुढे मानसशास्त्राला एक शास्त्रीय, एक व्यासपीठ किंवा शास्त्रीय आपण म्हणूया की दर्जा मिळाला, की मानसशास्त्र हे शास्त्र आहे हे मान्य करायला जगाने सुरुवात केली. आणि मानसशास्त्र म्हणजेच बोधावस्थेचे शास्त्र असं त्यांनी आपली स्वतःची व्याख्या मांडली. बोधावस्था म्हणजे काय? भावना असतील, विचार असतील, हे प्रत्येकाच्या आपापल्या पातळीवरती तयार असतात आणि याला आपण बोधावस्था म्हणत असतो. आणि ह्या बोधावस्थेचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, अशी कुठेतरी व्याख्या जगासमोर या विल्यम वुंट यांनी आणली. आणि पहिली प्रयोगशाळा स्थापन केल्यामुळे त्यांना प्रायोगिक मानसशास्त्राचे जनकही म्हणून ओळखलं जातं. यांचं खूप मोठं योगदान आपल्याला मानसशास्त्रामध्ये बघायला मिळतं. इथून पुढे 1879 नंतर पूर्ण चेहरा-मोहरा या मानसशास्त्राचा बदलून गेला आणि अशा पद्धतीने आपल्याला या मानसशास्त्राच्या व्याख्यामध्ये विकास होताना दिसतोय किंवा बदल होताना पुढे पुढे दिसतोय. याच्यानंतर पुढे आले सिग्मंड फ्रायड. सिग्मंड फ्रायड यांचं असं म्हणणं होतं, मानसशास्त्र म्हणजे फक्त बोधावस्थेचं शास्त्र नाही. बोधावस्था म्हणजे वरच्या वरची असणारी जी बोधावस्था आहे तिला आपण म्हणजे एखाद्या माणसामध्ये वरचे वरचे विचार जे म्हणतो आपण किंवा आपल्याला दिसणारे जे विचार आहेत त्याला आपण बोधावस्था म्हणतोय, बोधात्मक अवस्था. पण ऍक्च्युली माणसाच्या किंवा माणसाच्या वर्तनावरती किंवा असं म्हणूया की जी त्याची अवबोध अवस्था आहे, ही अवबोध अवस्था सुद्धा त्याच्या मानसशास्त्रामध्ये महत्वाची मानली गेली. बोधात्मक अवस्था तर आहेच, पण त्याच्याबरोबर अवबोधात्मक अवस्था सुद्धा आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे.
त्यांनी याला एक हिमनगाची उपमा दिलेली आहे. एक अष्टमांश म्हणजे बोधावस्था आणि ते 7 अष्टमांश म्हणजे अबोधावस्था. एवढं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी अबोध अवस्था जगासमोर मांडलेली आहे. आणि त्यांचं म्हणणं असं होतं, की कुठल्याही वर्तणुकीमागे ज्यावेळेस माणूस एखादा वागतो किंवा वर्तन करतो, त्या वर्तनामागे त्याची अवबोध अवस्था ही 90% कारणीभूत असते. त्याच्यामुळं सिग्मंड फ्रायड यांचंही सुद्धा या मानसशास्त्रामधलं योगदान आपलं खूप मोठं आहे असं म्हणता येईल. बोधावस्था, बोधात्मक अवस्था ही तर जगासमोर विल्यम वुड आणलीच होती. पण त्यांनी मागची बाजू जी आहे पडद्यामागची ती अवस्था किंवा अबोधात्मक अवस्था त्यांनी जगासमोर आणली. हे झाल्यानंतर आपण बघतोय की आधुनिक व्याख्यांकडे आपण थोडंसं येतोय. त्या झाल्या थोड्याशा मध्यम काळातल्या व्याख्या. पण आधुनिक काळातल्या जर व्याख्या पाहिल्या तर ती मांडलेली आहे वॅटसन यांनी. मग त्यांना असं म्हणायचं होतं, की मानवाच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. नुसता अवबोध अवस्था, बोधावस्था याचा अभ्यास करण्यापेक्षा त्यांनी या सगळ्या गोष्टी नाकारल्या. त्यांचं म्हणणं असं होतं, की मानवाच्या वर्तनाचा अभ्यास. मनुष्य जो आता सध्या वागतोय, त्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. अशा पद्धतीने त्यांनी जगासमोर आपली व्याख्या मांडली आणि ही सर्व जगालाही मान्य झाली. खूप योगदान या वॉटसन यांचंही आपल्याला या मानसशास्त्रामध्ये दिसतंय. त्यांनी कुठल्याही वर्तनाचं आणि मानसशास्त्राचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. बोधावस्था, अबोधावस्था, आत्मा, मन या सगळ्या त्यांनी संकल्पना नाकारल्या. मग याच्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर मॉर्गन किंग आणि रॉबिन्स हे जे मानसशास्त्रज्ञ होते, यांनी आणखीन त्याच्यामध्ये थोडंसं ॲड केलं. त्यांचं म्हणणं असं होतं, की फक्त मानव नाही, तर मानवेतर प्राण्यांचं सुद्धा वर्तन आपल्याला अभ्यासावं लागतं. म्हणजे आपल्या अवतीभोवती जे फिरणारे जे मानवेतर प्राणी आहेत, यांच्या वर्तनाचा सुद्धा अभ्यास आपल्याला मानसशास्त्रामध्ये करायचा असतो. म्हणून त्यांची जर व्याख्या आपण पाहिली, तर मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, अशा पद्धतीने ही व्याख्या व्याख्या त्यांनी मांडलेली आहे. म्हणजे आपल्याला जर बघितल्या प्रत्येक व्याख्येमध्ये कशा प्रकारे प्रगती होत गेलेली आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं, तर पुढचे शास्त्रज्ञ आपण म्हणू शकतो, की वुडवर्थ यांनी तर डायरेक्ट वर्तनाचं सूत्रच मांडून टाकलं. वर्तन म्हणजे काय? तर वर्तन म्हणजे उद्दीपक, जीव आणि प्रतिक्रिया. त्याला स्टिम्युलस, ऑर्गॅनिझम आणि रिस्पॉन्स. बी बरोबर SOR हे सूत्र जगासमोर आणलं. उदाहरणार्थ, ज ज्यावेळेस एखादा जीव एखाद्या गोष्टीला प्रतिक्रिया देत असतो, ती प्रतिक्रिया केव्हा बाहेर येते? जेव्हा त्याला एखाद्या उद्दीपकाने आपण त्याला उत्तेजित करू त्यावेळेस. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला जर मुलांकडून जर चांगल्या पद्धतीने अभ्यास करून घ्यायचा असेल, तर आपल्याला त्याला काहीतरी बक्षीस म्हणून द्यावं लागतं. आणि ही बक्षीस जे आहे ते त्यासाठी उद्दीपक असतं. आणि ते त्या जीवापर्यंत पोहोचतं. बक्षीस जे आहे ते तो स्वीकारतो आणि त्याच्यानंतर तो स्वतःची प्रतिक्रिया देतो म्हणजे अभ्यास चांगल्या पद्धतीने करतो. कुठलीही गोष्ट असो. एखाद्याला आपल्याला जर खुश करायचं असेल, तर त्याला एखादी वस्तू द्यावी लागते. त्याला ते उद्दीपक दाखवावं लागतं. त्याच्यावरती त्याची प्रतिक्रिया येत असते. म्हणजे त्यांनी वर्तनाचं हे शास्त्र मांडलेलं आहे, की वर्तन जे सूत्र आहे त्यांनी अशा पद्धतीने जगासमोर आणलं. कुठलीही प्रतिक्रिया ही उद्दीपकाशिवाय बाहेर पडत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. यानंतर पुढे जाऊन पाहिलं तर आपण रॉबर्ट फेल्डमन हे जे शास्त्रज्ञ आहेत, हे शास्त्रज्ञ सुद्धा ह्याच्यामध्ये थोडीशी भर घालतायत. ही अतिशय अलीकडची व्याख्या अशी मानली जाते. त्यांचं म्हणणं असं होतं, वर्तन व मानसिक प्रक्रियांचा अभ्यास. वर्तन व मानसिक प्रक्रियांचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र. आपण नुसतं वर्तनाकडे बघून उपयोग नाही, तर ते वर्तन घडत असताना त्याच्या मनामध्ये, त्याच्या मेंदूमध्ये, त्याच्या विचारांमध्ये कशा प्रकारच्या प्रतिक्रिया मानसिक प्रतिक्रिया त्याच्यामध्ये तयार होतात. या सुद्धा गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. आपण वर्तन फक्त वरवरचं बघतो. मग त्याचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र का? तर नाही. तर वर्तनाच्या मागे जो विचार आहे, वर्तनाच्या मागे त्यांनी जे काम केलेलं आहे, त्या कामाचा सुद्धा विचार आपल्या या मानसशास्त्रामध्ये होणं गरजेचं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आता या सगळ्या व्याख्या पाहिल्यानंतर आपल्याला जाणवतंय, की हळू मानसशास्त्रामध्ये कशाप्रकारे प्रगती होत मानसशास्त्र आज आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. मानसशास्त्र हे पहिलं अध्यात्मकाचा भाग होता. त्यानंतर आपण बघतोय की पुढे-पुढे जसं ते पुढे-पुढे आलं, तसं त्याच्यामध्ये शास्त्रीय पद्धती त्याच्यामध्ये विकसित झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक मानसशास्त्रज्ञांचं योगदान आपल्याला बघायला मिळतं.
जे परीक्षेमध्ये विचारलं जातं, या शक्यतो ह्या गोष्टी परीक्षेमध्ये फक्त आतापर्यंत 1 ते 2 वेळा विचारल्या आहेत व्याख्यानावरती. पण ते करणं गरजेचं आहे. जर समजा भविष्यामध्ये एखादा प्रश्न आला तर आपल्याला तो सोडवता आला पाहिजे. 2016च्या मला वाटतं 2016 नंतर याच्यावरती प्रश्न विचारलेला नाही. पण भविष्यामध्ये जर विचारलं तर आपली तयारी असली पाहिजे. त्यासाठी आपण हा भाग पाहिलेला आहे. पुढे आहे मानसशास्त्र स्वरूप कशा पद्धतीचं आहे. आपण पाहिलं की मानसशास्त्र आता विकसित होत आलेलं आहे. पण हळू त्याचं स्वरूप कशा प्रकारे होत गेलेले पुढं. तर वास्तववादी आणि आदर्शवादी असे शास्त्राचे 2 प्रकार असतात. मानसशास्त्र हे शास्त्र आहे आपण मान्य केलंय. पण शास्त्राचे आपण 2 प्रकार मानतो. त्याच्यामध्ये वास्तववादी शास्त्र आणि आदर्शवादी शास्त्र. मग ह्या वास्तववादी शास्त्रामध्ये कुठले कुठले विषय येतात? ह्या वास्तववादी शास्त्राचं वैशिष्ट्य काय असतं? तर वास्तववादी शास्त्र हे वास्तवावरती भाष्य करत असतं. जे आहे त्याच्यावरती, त्याच्यामध्ये कुठल्याही मताचा, कुठल्याही व्यक्तीच्या पूर्वग्रहाचा, कुठल्याही प्रकारचा परिणाम आपल्याला वास्तववादी शास्त्रामध्ये बघायला मिळत नाही. त्यावरती वस्तुनिष्ठ पद्धतीनेच अभ्यास केला जातो. असंही वास्तववादी शास्त्र असतं. आपण पाहतो की विज्ञानामधले भौतिकशास्त्र असतील, जीवशास्त्र असतील, रसायनशास्त्र असतील आणि आपला हा विषय मानसशास्त्र. ही सगळी जी विषय आहेत, हे या वास्तववादी शास्त्रामध्ये येतात. ज्याच्यामध्ये वस्तुनिष्ठतेवरती अभ्यास केला जातो. कुठल्याही मताचा, कुठल्याही पूर्वग्रह दूषित असल्याचा काहीही परिणाम कुठल्याही पद्धतीने त्याच्यावरती त्या निष्कर्षावरती आपल्याला होताना दिसत नाही. त्याच्यामुळे आपण ह्याला वास्तववादी शास्त्र म्हणतो. आणि आदर्शवादी शास्त्र. आदर्शवादी शास्त्र काय सांगतं, की आदर्शवादी समाजामध्ये जर आदर्शता निर्माण करायची असेल, तर व्यक्तीने कसं वागलं पाहिजे? कशा पद्धतीने आपल्याला समाजामध्ये वागणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तत्वज्ञान आहे, नीतिशास्त्र आहे, धर्मशास्त्र आहे. धर्म काय सांगतो, तत्वज्ञान काय सांगतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला आदर्शवादी शास्त्रामध्ये इन्क्लूड आहेत असं म्हणता येईल. मग अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर मानसशास्त्र हा एक वास्तववादी शास्त्र आहे. ते कशा पद्धतीने आहे ते आपण पुढच्या स्लाइडवर बघूया. नेक्स्ट. बघा मी आत्ता म्हणलं होतं, की मानसशास्त्र हे वास्तववादी शास्त्र आहे. का आहे? तर मानसशास्त्र हे मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे वस्तुनिष्ठ कारण देते. बघा, जसं आपण मगाशी म्हटलं, की ते कारण फक्त देते. एखादा प्राणी किंवा मनुष्य असा का वागला? याचं कारण फक्त देते. पण वर्तन योग्य की अयोग्य याबद्दल माहिती देत नाही. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला जर दारू प्यायला आवडत असेल, दारू का पितो ह्याच्याबद्दल मानसशास्त्र विचार करतं. पण ती दारू पिणं वाईट आहे का ह्याच्याबद्दल मात्र मानसशास्त्र बोलत नाही. एखाद्या विद्यार्थ्याचं वर्तवणूक जर चुकीचं झालं असेल, तर तो तसा का वागला? याच्याबद्दलचा अभ्यास या मानसशास्त्रामध्ये होत असतो. पण तो जे वागलेला आहे ते चुकीचं आहे का बरोबर आहे याचा मात्र अभ्यास मानसशास्त्रामध्ये होत नाही. का होत नाही? कारण आपण बघितलं की मानसशास्त्र हे वास्तवावरती असणारं शास्त्र आहे. त्याच्यामुळं जे आहे स्पष्ट समोर मांडलं जातं. स्पष्ट त्याचे निष्कर्ष मांडले जातात. मानवाच्या किंवा मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचं कारणं देतं, पण ते चुकीचं आहे का बरोबर आहे याच्याबद्दल ते काहीही बोलत नाही. निरीक्षणातून वस्तुनिष्ठ मांडणी करण्यावर भर असतो. निरीक्षण असेल, प्रयोग पद्धतीवर असेल, या सगळ्या गोष्टींवरून त्याच्यामध्ये अ, वस्तुनिष्ठता मांडण्यामध्ये त्याच्यामध्ये भर दिलेला असतो. कसल्याही प्रकारचे त्याच्यामध्ये तुम्हाला मानवी हस्तक्षेप किंवा मानवी मतांचा हस्तक्षेप तुम्हाला तिथे दिसणार नाही. मला वाटलं म्हणून, चांगलं वाटलं म्हणून त्याला वेगळं मत दिलं, ह्याला वेगळं दिलं, अशा पद्धतीने होत नाही. मानसशास्त्र तसं होत नाही. व्यक्तिनिष्ठ किंवा व्यक्तिपरत्वे ते बदलत नाही. जे निष्कर्ष निघतात ते कुठेतरी वास्तवाला धरून असतात. त्यामुळेच आपण त्याला वास्तववादी शास्त्र असं म्हणत असतो. मानवाची बुद्धिमत्ता, अध्ययन, प्रतिमा, प्रेरणा, स्मरण इत्यादी अभ्यासावर लक्ष केंद्रित करते. मानसशास्त्र जर आपण पाहिलं तर तो मानवाच्या बुद्धिमत्तेवर, त्या मानवाच्या मेंदूच्या रचनेवरती किंवा त्याच्या वर्तनाच्या रचनेवरती, या सगळ्या गोष्टींवरती हे मानसशास्त्र अभ्यास करत असतं. म्हणून मानसशास्त्राचं स्वरूप हे वास्तवादी आहे. एखादा प्रश्न जर याच्यावरती आला तर आपल्याला तो देता आला पाहिजे. मानसशास्त्र हे टिंब-टिंब प्रकारचे शास्त्र आहे, तर वास्तववादी शास्त्र आहे. पुढे आहे, ज्यावेळेस मानसशास्त्र विकसित होत होतं, त्या काळामध्ये जे मानसशास्त्रज्ञ जे होऊन गेले, ज्या काळामध्ये हे मानसशास्त्रज्ञ होऊन गेले, त्या मानसशास्त्रज्ञांचा परिणाम त्या काळातल्या मानसशास्त्रावर झालेला आहे. मग त्याच्यानुसार
मानसशास्त्राचे प्रवाह हे बदलत गेलेले आहेत. जसे मानसशास्त्रज्ञांचे विचार असतील त्या काळाला त्या पद्धतीने किंवा त्या प्रवाहामध्ये आहे मानसशास्त्र त्या प्रवाहामध्ये आहे असं शास्त्राला ओळखत गेलं. मग मानसशास्त्राचे विचार प्रवाह कशा पद्धतीने बदलत गेले त्याच्यामध्ये काय काय होते? रचनावाद होते, कार्यवाद होते, मनोविश्लेषणवाद होता, वर्तनवाद होता, मानवतावाद होता, समष्टीवाद होता, बोधात्मक उपपत्ती, ज्ञान रचनावाद, ज्ञान रचनावाद, या सगळ्या प्रवाहांचं आपण आता विश्लेषण थोडं पुढे बघणार आहोत. याच्यावरती खूप कधी कधी प्रश्न विचारले जातात ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. रचनावाद हा जो रचनावाद आहे सगळ्यात पहिल्यांदा मानसशास्त्रामध्ये मांडण्यात आलेला विचार प्रवाह. हा रचनावाद मांडला कोणी? तर विल्यम वुंट, एडवर्ड टिचनर हे या रचनावादाचे जनक म्हणूया. त्यांनी हा विचार समोर आला. सगळ्यात पहिल्यांदा जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हा रचनावाद मानसशास्त्रा संदर्भात विचार प्रवाह आलेला आहे. मानसशास्त्रातील पहिला विचार प्रवाह आहे मानवी मनाच्या रचनांचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो. म्हणजे याच्यामध्ये जर आपण पाहिलं मानवी मन मन जे आहे त्याच्या रचनेबद्दलचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. त्याच्या वर्तणुकीचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. मानवी मनाच्या प्रक्रियांची विश्लेषण याच्यामध्ये केलं जातं. मग ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मानवी मनाचं जे आत्मनिरीक्षण आहे, मी स्वतः माझं आत्मनिरीक्षण करणं आणि त्याच्यानुसार त्या मानवी मनाचा अर्थ लावणं किंवा त्याच्याबद्दल संशोधन करणं, हा याच्या मागचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. कधी-कधी प्रश्न विचारला जातो, रचनावादामध्ये आत्मनिरीक्षण पद्धतीला खूप महत्त्व आहे. हे लक्षात ठेवायचं, हे महत्त्वाचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या विल्यम वुंट, एडवर्ड टिचनर यांनी या रचनावादामध्ये मांडलेला आहे. आणि याच्यामधून मनाच्या रचनेचा अभ्यास केला जातो, एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. मग नुसतं मनाच्या रचनांचा अभ्यास करून उपयोग नाही. मनाने ज्यावेळेस विचार केला असेल, मनाने ज्यावेळेस मनाची रचना समजून घेतल्यानंतर त्याचं प्रत्यक्षात उतरणं गरजेचं आहे. मग त्यासाठी कार्य होणं गरजेचं आहे आणि मग तिथून पुढे कार्यवादाचं किंवा कार्यवाद या विचारप्रवाहाचा उदय झालेला दिसतो. या कार्यवादाचा जो जनक आहे विल्यम जेम्स. विल्यम जेम्स यांनी या कार्यवादाची मांडणी केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की व्यक्तीच्या पातळीवर बोधात्मक अनुभवांचा अभ्यास कर. बघा कार्यवाद काय करतं, व्यक्ती जो दिसतोय त्याचे जे वर्तन चाललेलं आहे किंवा जो तो वागतो आहे त्याचं बोधात्मक पद्धतीने त्याचा अभ्यास करणं म्हणजे कार्यवाद. नुसतं रचना समजून घेणं उपयोग नाही तर त्या रचनेनंतर आपल्याला कार्य त्या व्यक्तीचं कार्य त्या मनाचं कार्य समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी हा कार्यवाद आपल्याला काम करताना दिसतो. अध्ययनात्मक स्वरूपाचे वर्तन निरीक्षण व अंतर्निरीक्षण पद्धतीचा वापर केलेला आहे. आपण पाहतोय की पहिल्या वेळेस रचनावादमध्ये होतं स्वयंमूल्यांकन. आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर वर्तनाचं निरीक्षण करणं गरजेचं असतं. या दोन पद्धती आपल्याला इथं वापरलेल्या दिसतात. वर्तनाचं निरीक्षण असेल, अंतर्निरीक्षण असेल, या दोन्ही पद्धतींचा वापर करून आपल्याला कार्यवाद समजून घेता येतो. अध्ययनकर्त्याच्या वर्तनाला चालना मिळते. आपण पाहतो की ज्यावेळेस एखादं वर्तन होतं किंवा एखाद्याला चालना मिळते त्यावेळेस त्या वर्तनामध्ये त्याचं परावर्तन होतं आणि तशा पद्धतीनं या कार्यवादाचं कार्य आपल्याला इथं दिसतं. आणि प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण जे दररोज आपण शाळेमध्ये गेल्यानंतर जे काही दररोज करत असतो ते आपल्याला नेहमी प्रत्येक ट्रेनिंगमध्ये आपल्याला सांगितलं जातं की मुलांना अनुभव द्या, अनुभवातून शिक्षण द्या. त्याशिवाय मुलांना ते समजणार नाही. ते लवकर समजण्यासाठी तुम्हाला अनुभव देणं गरजेचं आहे आणि तीच गोष्ट विल्यम जेम्स यांनी सुद्धा आपल्याला या कार्यवादामध्ये सांगितलेली आहे. म्हणजे कुठेतरी आपण कार्यवाद आणि आपल्या शाळेचं जे दररोजचं शेड्यूल आहे किंवा आपल्या समोरची जी मुलं आहेत याचं कुठेतरी आपण लिंक लावण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा कार्यवाद आपल्याला बघायला मिळतो. हे सगळे जे विचार प्रवाह आहेत आपल्याला दररोज आपल्याला बघायला मिळतात समोरासमोर. त्यानंतर आहे मनोविश्लेषणवाद. त्याचे पुरस्कर्ते आहेत सिगमंड फ्राइड. यांचं म्हणणं असं होतं की वर्तनावर अवचेतन मनाचा प्रभाव असतो. त्यांनी चेतन मन, अवचेतन मन, अर्धचेतन मन असे मनाचे 3 प्रकार पाडलेले आहेत. त्यांच्या याबद्दलचं संशोधन 1900 पासून त्यांचं जे वास्तव्य आहे ते ऑस्ट्रियामध्ये असल्यामुळे त्यांचं संशोधनही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू होतं. त्यांनी वर्तनाचं चेतन मन आणि अवचेतन मन याच्यावरती जास्त अभ्यास केलेला आहे.
त्यांचं म्हणणं असं होतं की वर्तन कुठलंही असो, मनुष्याचं वर्तन कोणतंही असो, त्याच्या मागे त्याच्या अवचेतन मनाच्या खूप मोठ्या परिणाम असतो. ते कसं आपण थोडंसं एक उदाहरण समजून घ्या. समजा की आपलं जे चेतन मन आहे ते आपल्याला वरवरचं दिसत असतं आणि अवचेतन मन हे कुठेतरी मागच्या बाजूला त्याच्या बॅक साईडला असतं. मग वर्तनच वर्तन जे आहे ते आपलं चेतन मनातून होत असतं वरवरचं. पण त्याच्या मागे त्याची पार्श्वभूमी असते अवचेतन मनामध्ये किंवा अचेतन मनामध्ये. म्हणजे समजा एखादा मनुष्य असा का वागला, त्याची तात्कालीन कारणं आपल्याला दिसत असतात. पण त्याच्या मागे अचेतन मनामध्ये कुठेतरी विचार सुरू झालेले असतात. त्याच्यामुळे आपल्याला ते अचेतन मन सुद्धा त्या वर्तनावरती परिणाम करत असतं. म्हणजे त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो, की एखादा शाळेतलं बालक जर चुकीचं वागलं असेल किंवा त्याने एक छोटीशी चोरी केली असेल, तर हे का त्याने केलं असावं? त्याला त्याची गरज होती किंवा त्याच्याकडे ते नसेल हे झालं त्याची गरज किंवा त्याचं चेतन मन. पण त्याच्या मागे खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला अवचेतन मनाचं सुद्धा अस्तित्व दिसतं आणि म्हणून तो त्या पद्धतीने वागलेला असतो. आपण हे भरपूर प्रमाणामध्ये याच गोष्टीचा आपल्यावरती परिणाम झालेला असतो. कुठेतरी बालपणामध्ये काहीतरी गोष्टी घडलेल्या असतात आणि त्याच्यामुळे आता आता आपण त्याच्यामुळे सुद्धा कधी-कधी ती गोष्ट ज्यावेळेस आपल्याला डिप्रेशनमध्ये दिसते, त्यावेळेस आपण डिप्रेशनमध्ये सुद्धा जातो. मग हे फक्त घडलेली घटना असते म्हणून होत नाही. तर कुठेतरी बालपणामध्ये त्या मनावरती परिणाम झालेला असतो आणि त्या अवचेतन मनामध्ये त्या सगळ्या आठवणी, त्या सगळ्या गोष्टी साठलेल्या असतात. आणि भविष्यामध्ये असं जर घटना कधी आपल्या आयुष्यामध्ये परत घडली, तर आपल्याला परत रिवाईज होतं, की बालपणी सुद्धा मला असं झालं होतं आणि मग कदाचित आपल्याला त्याचं तिथून पुढचं वर्तन आपलं थोडंसं वेगळ्या पद्धतीचं व्हायला सुरुवात होते. म्हणजे कुठेतरी आपल्याला असं म्हणता येईल, अवचेतन मन आणि चेतन मन आणि अवचेतन मन हे दोन्ही गोष्टी आपल्या वर्तनावर परिणाम करतात. पण सिग्मंड फ्रायड यांचं म्हणणं होतं, की अवचेतन मन हे जास्त प्रमाणावरती आपल्या वर्तणुकीला जबाबदार असतं. मग मानवी मनात त्यांनी 3 घटक स्पष्ट केलेले आहेत. ईद, अहंकार किंवा इगो आणि सुपर इगो. या 3 कॅटेगरीमध्ये त्यांनी मनाचं विश्लेषण केलेलं आहे. या 3 कॅटेगरी काय आहेत? हे आपण पुढच्या काही स्लाइडमध्ये बघणार आहोत. पुढे जाऊया. यानंतर मनोविश्लेषणवादानंतर पुढचा विषय प्रवाह आपल्याला दिसतो, तो म्हणजे वर्तनवाद. व्हॉट्सअप. वर्तनवाद म्हणलं की सरळ व्हॉट्सअप, व्ही ची जोडी. वर्तनवादाचे जनक म्हणून वॉटसन यांना ओळखलं जातं. अवबोध अवस्थेला नाकारून वर्तनावर भार. मगाशी आपण व्याख्यानमध्ये सुद्धा पाहिलं, की अवबोध अवस्था, बोधावस्था या सगळ्या संकल्पना त्यांनी नाकारल्या. आणि जे आता वर्तन मनुष्य करत आहे, प्राणी करत आहे, त्या वर्तनावर किंवा त्या वर्तनाचा अभ्यास करणं गरजेचं आहे, असं त्यांचं मत होतं. आणि त्यांनी त्या मानवी वर्तनावरती जास्तीत जास्त प्रमाणावरती अभ्यास करून त्याच्यावर भर दिलेला आहे. मानवाने अथवा मानवेतर प्राण्यांनी केलेल्या वर्तनाचं निरीक्षण व अभ्यास या वर्तनवादामध्ये केला जातो. म्हणजे थोडक्यात जे वर्तन होत असतं मनुष्याचं किंवा मनुष्यतर प्राण्यांचं, त्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला वर्तनवादाच्या त्या विचारप्रवाहामध्ये दिसतो. नुसतं बोधावस्था, अवबोधावस्था, आत्मा या सगळ्या संकल्पना त्यांनी नाकारल्या आणि या वर्तनवादावरती त्यांनी जास्तीत जास्त जोर देण्याचा प्रयत्न केला. आता हे आपल्याला अवतीभोवती त्याच गोष्टी सगळ्या दिसतात. वर्तन मनुष्याचं वर्तन हे कशामुळे घडतं, का घडतं याच्यावरही सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शाळेमध्ये सुद्धा एखादा विद्यार्थी कशा पद्धतीने वागतोय, त्याच्या वागण्यामागचं कारण काय आहे? त्याला कुठल्या अडचणी आहेत? त्यांना त्या चर्चा करून कुठे कुठे सोडवता येतील का? ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो. म्हणजे कुठेतरी वर्तनवादातून आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा आपला संबंध लावता येईल. पुढे जाऊया. नेक्स्ट मानवतावाद. मानवतावादाचे जनक म्हणता येईल कार्ल रॉजर्स. यांचं मत असं होतं, की मानवाच्या स्वतःच्या इच्छा, स्वानुभवांचा विचार मोठ्या प्रमाणात त्यांनी केला होता. मनुष्य प्राणी जो आहे, त्या स्वतःच्या इच्छा असतात. मनुष्य प्राण्याच्याही स्वतःची इच्छा आहेत, स्वतःचे अनुभव आहेत. त्यांचाही अभ्यास कुठेतरी आपल्याला या शास्त्रामध्ये करणं गरजेचं आहे. आणि कुठेतरी याच्यातूनच वाद या विचाराचा उगम झालेला दिसतो. मानवतावादी विचार प्रवाह आजही खूप खूप लोकप्रिय मानला जातो.
प्रत्येक जण आपण स्वतःचा विचार करतो, यातच आपण मानवतावादामध्ये आहोत असं समजलं जातं. म्हणजे माझ्या माझ्या इच्छा, स्वतःच्या इच्छा असतील, स्वतःचे अनुभव असतील, माझे स्वतःचं जे विश्व आहे, हे सुद्धा माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि ते त्याचा अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आपण पाहतो की काही लोक जे असतात ते आपल्या आपल्या विश्वामध्ये मग्न असतात, आणि तेही गरजेचं आहे. आपण स्वतःचा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे. त्याला किती प्रमाणात करावा, कशा पद्धतीने करावा, हे प्रत्येकाची आपापली इच्छा असते. पण मानवतावादामध्ये त्या सुद्धा गोष्टीचा आपल्याला अभ्यास केलेला दिसतोय, आणि त्याचं श्रेय सगळं कार्ल रॉजर्स यांना जातं. हा झाला मानवतावाद. पुढे जाऊया. नेक्स्ट. नेक्स्ट, समष्टीवाद. समष्टीवादाचे जे जनक आहेत कोहलर, पोपका आणि वर्धमान. या समष्टीवादामध्ये काय सांगितले आहे, अध्ययनाच्या संपूर्णतेचा व मर्मदृष्टीने समस्या उकलण्याचा दृष्टिकोन तयार करतो. यांचं असं म्हणणं होतं, कुठल्याही गोष्टीचं जर तुम्हाला अध्ययन करायचं असेल तर संकीर्ण गोष्टीचं आधी तुम्ही अध्ययन करा. संपूर्ण अख्खी गोष्ट तुम्ही आधी समजून घ्या, आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये थोडेसे तुकडे करून पार्टली तुम्हाला ते शिकायला सोपं जातं. म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्हाला झाड शिकायचंय, तर झाड शिकत असताना आधी पूर्ण झाड शिका, आणि मग तुम्ही फूल, फांद्या, मुळे, खोड, पाने, हे त्याचे उपविभाग तुम्ही शिकू शकता. तर अध्ययन चांगल्या पद्धतीने होतं असं यांचं म्हणणं होतं. म्हणजे आपण जर ज्यावेळेस आपण संपूर्ण बॉडी समजून घेतो, शरीर समजून घेतो, आणि नंतर त्याच्यानंतर जर आपण त्या शरीराचे वेगवेगळे भाग जर शिकायला घेतले, तर ते अध्ययन अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने होतं असं यांचं म्हणणं होतं. म्हणजे आपणही आपल्या अभ्यासक्रमामध्ये किंवा मुलांना शिकवत असताना या गोष्टीचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करत असतो. म्हणजे उदाहरणार्थ बघा, मराठीमध्ये शिकवत असताना आपण कविता शिकवतो. कविता आधी संपूर्ण वाचून घेतो. एकदा त्याचं एक रीडिंग करतो, वाचून घेतो, आणि त्याच्यानंतर मग एक एक कडू आपण शिकवत जातो. म्हणजे संपूर्णतेकडून आपण भागाकडे जात असतो. आणि हेच या विचारवंताने सांगितलेलं आहे. त्यामुळे समष्टीवाद हा खूप महत्वाचा मानला जातो. जर विद्यार्थ्यांच्या पातळीनुसार, विद्यार्थ्यांच्या अ, बौद्धिक कुवतीनुसार जर आपण हा जर समष्टीवाद वापरला, तर नक्कीच त्यांना अध्ययनामध्ये मदत होते असं यांचं म्हणणं होतं. नेक्स्ट. पुढे आहे जी अलीकडच्या काळामध्ये वापरली गेलेली किंवा मांडली गेलेली बौद्धानिक उपपत्ती. याचे पुरस्कर्ते आहेत अल्रिस नेसर. यांनी ही मांडलेली आहे. त्यांचं म्हणणं असं होतं, स्मरण, निर्णय, समस्या परिहार, बुद्धिमत्ता या प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. बघा, त्यांच्या या उपपत्तीमध्ये नुसतं आपण बोधात्मक, अवबोधात्मक, मनाचा, वर्तनाचा या अभ्यासापेक्षा आणखीन त्यांनी खोल जाऊन त्याची थोडीशी अभ्यास पद्धती मांडलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्मरण घेतलेलं आहे, निर्णय घेतलेला आहे. म्हणजे आपल्या मेंदूमध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात, निर्णय घेण्याची क्षमता असेल, किंवा एखादी समस्या समोर उभा राहिली, तर ती सोडवण्याची समस्या समस्या सोडवण्याची जी पद्धत असेल, ती कशा पद्धतीने सोडवली पाहिजे, कशा पद्धतीने बुद्धिमत्ता आपली असली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास कुठेतरी त्यांनी या उपपत्तीमध्ये मांडलेला दिसतो. म्हणजे हळूहळू आपण जर पाहिलं, तर मानसशास्त्र जे शास्त्र आहे ते कशा पद्धतीने खोल 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 जाताना आपल्याला दिसते. याच्यानंतरचा पुढचा विचार आहे तो म्हणजे ज्ञानरचनावाद. अतिशय अलीकडचा पूर्वी आपण हा अनुभव घेतलेला आहे. ज्ञानरचनावाद, ज्ञानाने ज्ञान जे आहे, ज्ञानरचनावाद जो आहे तो जीन पियाजी यांनी मांडलेला आहे. त्यांनी असं सांगितलं, ज्ञानातून ज्ञानाची रचना करणे म्हणजे ज्ञानरचनावाद. ज्ञान रचनावादाची जी प्रक्रिया आहे ती खूप सोप्या पद्धतीने आपण जर आपल्याला याच्या बद्दलची ट्रेनिंग पण झालेली आहे. ज्ञानातून ज्ञानाची निर्मिती करण्यासाठी आपण ज्ञान रचनावाद वापरलेला आहे. ही एक प्रक्रियात्मक अभ्यास आहे. ज्यावेळेस एखादा मूल अभ्यास करत असतं, ज्यावेळेस त्यांनी वापरलेलं जे ज्ञान आहे, त्याच्याकडे ऑलरेडी असणारे जे ज्ञान आहे, ते जर ज्यावेळेस तो वापरतो, त्यावेळेस त्याला आणखीन नवीन ज्ञानाची निर्मिती तो करत असतो. उदाहरणार्थ आपण प्रयोग बघतो. विज्ञानाचे प्रयोग असतील, प्रयोगशाळेमधले प्रयोग असतील, एखादे मॉडेल जर बनवायचं असेल विज्ञान प्रदर्शनामधलं, त्यावेळेस त्या मुलाकडे जे नॉलेज आहे, ते मांडण्याचा तो प्रयत्न करतो, आणि त्याच्यातून त्याला आणखीन काही वेगळं नॉलेज मिळवण्याचा तो प्रयत्न करत असतो. म्हणजे कुठेतरी जे ऑलरेडी नॉलेज त्याच्याकडे आहे, त्या नॉलेजचा त्याने वापर केला आणि आणखीन ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला. ही थोडी संकल्पना आपल्याला ज्ञान रचनावादामध्ये दिसते.
आणि त्यांनी जीन पियाजे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी ही जगासमोर आणलेली. नेक्स्ट. ओके. बघा, हे सगळे विचार प्रवाह आपण सुरुवात जी या लेक्चरची केली ती मानसशास्त्राच्या स्वरूपापासून केली. त्याच्यामध्ये आपण बघितलं की जसं जसं कालखंड पुढे पुढे सरकत आलेला आहे तशा पद्धतीने व्याख्यांमध्ये प्रगती होत गेलेली आहे. व्याख्या बदलत बदलत पुढे आलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण मानसशास्त्राचं स्वरूप पाहिलं. स्वरूपामध्ये वास्तववादी, आदर्शवादी. त्याच्यानंतर मानसशास्त्रामध्ये विचार प्रवाह आपण पुढे पुढे घेऊन आलो. आणि या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यानंतर ह्या चॅप्टर संपला असं आपल्याला म्हणजे चॅप्टर संपला आहे. पण मग ह्या चॅप्टरवरती किंवा ह्या पाठावरती आपल्याला काही प्रश्न 2013 मध्ये, एक प्रश्न 2014 मध्ये, आणखीन एक पुढच्या काळामध्ये ते विचारले गेले. आपण थोडेसे एक दोन प्रश्न फक्त नमुना खातर आपण बघणार आहोत आणि बाकीचे प्रश्न सिरीज आपण पुढे पुढे घेणारच आहोत. पण एक तात्पुरतं आता ही आपण दोन प्रश्नांची प्रश्न समजून घेण्यासाठी कशा प्रकारचे प्रश्न या चॅप्टरवरती असतात, या धड्यावरती असतात, आपल्याला हे समजून घेण्यासाठी आपल्याला हे दोन प्रश्न दिलेले आहेत. मानवी वर्तनाच्या विज्ञानाला, पहिला प्रश्न आहे, मानवी वर्तनाच्या विज्ञानाला मानसशास्त्र असे म्हणतात, ही व्याख्या कुणाची आहे? जर आपण पाहिलं असेल व्याख्यांच्या स्लाइड मध्ये आपल्याला दिसलं की वर्तनाचा अभ्यास ज्यांनी मांडला, जे आता आपण पाहिलं वर्तनवादामध्ये वर्तनाचा अभ्यास जे मांडला ते वॉटसन, हे याचं उत्तर आहे. वॉटसन यांनी वर्तनवादाचा सिद्धांत मांडला किंवा वर्तनवादामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं आणि त्यांचीच ही व्याख्या होती, मानवी वर्तनाच्या विज्ञानाला मानसशास्त्र असे म्हणतात. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, मानसशास्त्रज्ञ व त्यांच्या मानसशास्त्राच्या व्याख्या यानुसार योग्य जोड्या लावा. हा पेपर 1 मध्ये 2014 विचारलेला प्रश्न आहे. तुम्ही नीट पाहिलं, पहिल्या कॉलम मध्ये आहे अरिस्टॉटल, मॅकडुगल, विल्यम वुंट, मॉर्गन, किंग्स अँड रॉबिन्स. आणि दुसरा कॉलम आहे बोधावस्थेचे शास्त्र, मानव व मानवतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र, आत्मेचे शास्त्र, मानवी मनाचे अनुभव निश्चित वर्णनात्मक शास्त्र. तुम्ही जर पर्यायाकडे नाही गेला आहे सुरुवातीला तर तुम्हाला पर्यायामध्ये लगेच तुम्हाला उत्तर कळणार आहे की अरिस्टॉटल अ त्यांनी तर आत्म्याचे शास्त्र सांगितले. पहिल्याच स्लाइड मध्ये आपण पाहिलं होतं की आत्म्याचं शास्त्र म्हणून कुणी सांगितलंय, तर ते अरिस्टॉटल आहे. मग अ चा 3 कुठे दिसतोय आपल्याला? तर अ चा 3 आपल्याला पहिल्याच पर्यायामध्ये पण दिसतोय. त्यामुळे पुढचे पर्याय बघायची सुद्धा गरज नाही, कारण खाली कुठे अ चा 3 नाहीच आहे. तरी आपण पुढे बघूया. ब च 4 मॅकडुगल यांची होती मानवी मनाचे अनुभव मिश्रित शास्त्र जे आहे तर आपण मानसशास्त्र म्हणतो. विल्यम वुंट बोधावस्थेचे शास्त्र, मॉर्गन किंग कन्सर्व्हेटिव्ह मानव व मानवेतर प्राण्यांचे वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, अशी त्यांची व्याख्या आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर याचं जर व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला लगेच पहिल्याच पर्यायामध्ये आपल्याला ते उत्तर दिसतंय. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला या धड्यावरती, या पाठावरती आपल्याला येतात. ते थोडंसं लक्षात घ्या. आणि ह्या ज्या स्लाइड आहेत या सगळ्या तुम्ही जर बारकाईने अभ्यास केला तर या लक्षात, म्हणजे याच्यामध्ये फक्त मी बुलेट पॉईंट देण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण जास्त फापड पसारा देऊन उपयोग नाही, तो लक्षातही राहत नाही. जवळजवळ 4-5 पुस्तकांना रेफर करून मी या बुलेट पॉईंट्स काढलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला बाकीचे जे काही मार्केटमध्ये पुस्तक मिळतात कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्हाला हे पॉईंट सगळीकडे सगळे अवेलेबल नसतात. ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतो त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते की प्रत्येक लेखकानुसार तिथला कंटेंट बदललेला असतो. मग या सगळ्यांना एकत्र करून अभ्यास करणं हे खूप महत्वाचं असतं. तर कुठेतरी आपल्याला त्याच्यामध्ये तो विषय आपल्याला समजायला सोपा जातो. काय होतं कधी कधी या पुस्तकामधला पॉईंट त्या पुस्तकामध्ये नसतो, त्या पुस्तकामधला पॉईंट या पुस्तकामध्ये नसतो. मग या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून किंवा एकत्र करून आपल्याला नोट्स काढणं गरजेचं असतं. आणि तेच काम मी या तुम्हाला स्लाइड मध्ये करून दिलेलं आहे सगळं. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या स्लाइड खूप महत्वाच्या आहेत. त्याचा अभ्यास तुम्ही करा, वारंवार तुम्ही रिव्हिजन करा. हा व्हिडिओ जो आहे तुम्ही वाटल्यास तर फास्ट फॉरवर्ड करून तुम्ही वारंवार बघू शकता, तुमची रिव्हिजन होऊन जाईल. अशा पद्धतीने आपल्याला हा जो पहिला टॉपिक आहे या खूप चांगल्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते तुम्ही समजला असाल अशी मी अपेक्षा करतो आणि हा चॅप्टर संपला असं मी जाहीर करतो. थांबतो. धन्यवाद.